आदरही होता आणि लोकांना त्यांच्याबद्दल असलेलं प्रचंड प्रेम आम्ही पाहिलेलं आहे. फटकळ स्वभावाचा असून सुद्धा दादांचा शब्द लोकांना आवडायचा. दादा बोलतायत, दादा सांगतायत, ते ऐकलं पाहिजे हा आदरही लोकांचा त्यांच्याबद्दल होता. म्हणून दादा आज आपल्यात नाहीत. ही महाराष्ट्राला मध्ये तर पोकळी निर्माण झालेलीच आहे, परंतु कार्यकर्त्याच्या मनावर जो आघात झालेला आहे, त्यांना जे दुःख झालेलं आहे, मला वाटतं हे न भरून निघणारं दुःख आहे. आज त्यांचं कुटुंब येत आहे, सर्व होईल, अंत्यसंस्कार होईल, श्रद्धांजली वाहिल्या जातील, परंतु दादाची स्मृती ही कार्यकर्त्याच्या मनातून कधी पुसल्या जाणार नाही. दादा खऱ्या अर्थानं राजकारणामधला एक मोठा व्यक्ती, ज्याला वादळ म्हणलं जातं, ते वादळ आज शमवलं गेलेलं आहे, शमलंय ते वादळ. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी आहे. प्रत्येक कार्यकर्ता भावनिकतेने दादांच्या आठवणीमध्ये न जाणे कित्येक वर्ष चालेल, परंतु दादा गेल्यामुळे महाराष्ट्र. अजित पवार गेल्याची बातमी समोर आली आणि त्यानंतर हळहळ एक प्रकारे व्यक्त होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी काय म्हटलंय.